सीझन संपायच्या आत एकदा ही रेसिपी जरूर बनवा. 1 किलो गाजर घेतले, त्याची साल काढून किस करून घेतला. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप आणि आवडीप्रमाणे साखर घातली, त्याला कॅरमल करून घ्यायचं. आता कॅरमल झालेल्या साखरेमध्ये आपल्याला किसलेला गाजर घालून घ्यायचा. चांगले 5 ते 6 मिनिटं वाफेवर होऊ द्यायचा. यामध्ये आपल्याला दुधाचा एकही थेंब न वापरता ही रेसिपी बनवते, म्हणजेच आपण त्याचे लाडू बनवते. ही रेसिपी आपल्याला 15 दिवस किंवा महिनाभर सहज टिकू शकते. त्यामध्ये मी टरबूजाच्या बिया घातल्या किंवा तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता. 1 वाटी मिल्क पावडर घातली. घरात खवा असेल तर मी खवाही घालू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. 15 ते 20 मिनिटं वाफेवर जरा होऊ द्यायचं. वेलची पूड घालून घ्यायची, पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आता ताटाला तूप लावून घ्यायचं. लगेच केलेलं मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचं. तुम्हाला जर वड्या करायचं असेल तुम्ही लगेचच गरम गरम वड्या थापून घ्या, पण मी त्याचे लाडू बनवत आहे. त्यामुळे थोडं थंड झालं नंतर लाडू केले तरी पण चालतं. आता मिश्रण पूर्ण आपल्याला थंड होताचे, नंतरच त्याचे आपल्याला छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. आता हवा त्या आकारामध्ये आपल्याला त्याचे लाडू तयार करून घ्यायचे. हे लाडू तुम्ही सहज 15 ते महिनाभर तुम्ही टिकू शकतात. एकदा सीझन संपायच्या आत एकदा ही रेसिपी जरूर बनवा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर. वरतून डेकोरेटसाठी चांदी वर्क पेपर लावले, हे अगदी ऑप्शनल आहे. तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही लावला तरी चालतं किंवा ड्रायफ्रूट ठेवले तरी पण चालतं. मस्त आपले गाजरचे लाडू इथं तयार झाले. असं वाटतं काळे गुलाबजामुनच आहे. मुलगा तर म्हणाला, मम्मी तू आज काळेच गुलाबजामुन बनवले आणि त्याला खूप आवडले. मी रेसिपी पहिल्यांदाच बनवली पण घरच्यांना खूप आवडली आणि लगेच संपली. चला पुढच्या व्हिडिओमध्ये. तो म्हणतो बाय बाय.